का विद्यार्थियों का आंदोलन मैंने किया है खुद, मेरे साथी गोपीचंद पडळकर ने किया है, पुणे में किया है, बॉम्बे में हमने आंदोलन किया है। अभी नीट के बारे में आंदोलन चल रहा है का मोदी सरकार हटाने के लिए आंदोलन चल रहा है, अभी मेरे समझ में नहीं आ रहा कि आंदोलन किस मुद्दे से चल रहा है। यानी मुझे लग रहा है कि ये आंदोलन दिशाहीन हो गया है, ये आंदोलन मुद्दे पर नहीं चल रहा है, ये आंदोलन इंडिया सरकार के खिलाफ चल रहा है। औरंगजेब का फोटो का क्या संबंध है? कल जो फोटो लेकर आए थे उसको लेकर कैसे देखते आप? कई लोग औरंगजेब का फोटो लेकर भी आए हैं। औरंगजेब का और नीट परीक्षा का क्या संबंध है? मुझे लगता है कि यह आंदोलन लोगों में दंगा फसाद करने के लिए, बढ़ावा देने के लिए चल रहा है। ये अभी ये सब से साबित हो रहा है। दर्ज होनी चाहिए क्या? मामले दर्ज होने चाहिए जो औरंगजेब की तस्वीर को लेकर शिवाजी महाराज महाराष्ट्र में घूम रहे हैं। नहीं, अभी सरकार, मुझे ये लगता है कि आंदोलन करने का सबको हक है, लेकिन सरकार बात करने के लिए तैयार है। वो जो संगठन का नेतृत्व कर रहे हैं, उन्होंने सरकार से बातचीत करना चाहिए। लेकिन नीट में जो अपराध पर हो गई थी तो वो लोग पकड़ गए हैं। अभी बाकी जो कुछ दोष है उसको पर कार्रवाई हो जाएगी, परीक्षा भी हो गई है, तो बाद में आंदोलन का क्या ये मजाक रखा है? वो धर्मेंद्र प्रधान जी का कोई संबंध नहीं है सीधा, लेकिन उनको ऊपर जो आरोप लगा रहे हैं, उसके बाद मोदी सरकार के ऊपर आरोप लगा रहे हैं, ये मुझे लगता है कि यह आंदोलन गलत रास्ते से लेकिन जिस तरीके से पुलिस वालों पर हमला किया गया, आंदोलनकारी नेपाल और बांग्लादेश जैसी स्थिति और श्रीलंका जैसी स्थिति बनाना चाहते थे क्या भारत में? अब यह है कि आंदोलन के लोगों ने हमला किया है पुलिस कर्मचारियों का दूसरा बाह्य शक्ति कोई आंदोलन में घुस गए थे, उसका तपास सरकार करेगी। लेकिन मुझे लगता है की आंदोलन मुद्दे पर होना चाहिए। मराठीमध्ये हे सगळं तुम्ही जे सकाळी विधान केलं, आतंकवादी अशी उपमा तुम्ही आंदोलनकर्त्यांना दिली आहे असा एकूणच आरोप होताना दिसतो। काय आहे की मी एक मुद्दा क्लिअर करतो की मी सकाळी बोललेलो होतो की इंडी आघाडी त्यांचे सहयोगी पक्ष हे खऱ्या अर्थानं आतंकवादी विचार या आंदोलनाच्या आडोशानं राज्यामध्ये आणि देशामध्ये पसरवत आहेत। सोशल मीडियामध्ये जर बघितलं तर एकंदरीत त्याच पद्धतीनं राज्यामध्ये महाविकास आघाडीचं काम चाललेलं आहे। एक आहे की विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही आहोत, विद्यार्थ्यांचं आंदोलन राज्यामध्ये मी केलेलं आहे, त्याच्यासाठी आम्ही लाठ्याकाठ्या खाल्लेल्या आहेत, आम्ही तुरुंगामध्ये गेलेलो आहे। परंतु नीटचं आंदोलन असताना जी नीटच्या मध्ये जे काय पेपर फुटीचं प्रकरण झालं, हा मुद्दा आता बाजूला राहिलेला आहे। एकतर त्या परीक्षा झालेल्या आहेत, पण मुद्द्याला सोडून खऱ्या अर्थानं हे आंदोलन आज उभा राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दिल्लीमधल्या त्यांच्या मागण्या बघितल्या तर मोदी सरकारच्या विरोधातल्या त्यांच्या घोषणा, सरकार हटावची त्यांची भूमिका, हे सगळं बघितल्यानंतर नीटच्या परीक्षेचा आणि या सगळ्या एकंदरीत चाललेल्या जे काही आंदोलनाच्या जे प्रकार आहेत याचा काही संबंध आहे? काही संबंध नाही। आणि म्हणून मला वाटतं की मी आजही या मतावर ठाम आहे की काही विद्यार्थी प्रामाणिकपणाला लढा देत आहेत, परंतु भाजप प्रणित विरोधी जी आघाडी आहे, काँग्रेस समर्पित, ही आघाडी या देशाला अस्थिर करण्यासाठी आतंकवादी विचार या देशातल्या वेगवेगळ्या माध्यमातून पसरवत आहेत। एक मी स्पष्ट करतो की मी आंदोलन करणाऱ्यांना दहशतवादी आतंकवादी म्हणत नाही आहे। त्यांच्या आडोशानं इंडी आघाडी समर्पित जे पक्ष आहेत ते या देशामध्ये या माध्यमातून आतंकवाद पसरवता येईल का, या माध्यमातून देशामध्ये दंगा धोपा करता येईल का, या माध्यमातून सरकारच्या विरोधामध्ये देशातल्या जनतेला
रस्त्यावर आणता येईल का, अशा पद्धतीचं कुटील षडयंत्र या देशामध्ये ही सगळे विरोधी पक्ष खऱ्या अर्थानं करायला लागलेले आहेत. आणि त्याचा पुरावा माझ्याकडं आहे की कशा पद्धतीनं सोशल मीडियावरती वेगवेगळे पक्ष काँग्रेस समर्पित बातम्या पसरवत आहे, हा पुरावा आहे माझ्याकडं. आणि म्हणून मी त्या माध्यमातून बोललो आणि म्हणून म्हटलं की औरंगाबादचा आणि नीटच्या परीक्षाचा काय संबंध, याचं उत्तर हे देणार आहेत का? म्हणजे खोटं बोला, रिटून बोला आणि लोकांना मनामध्ये संशय निर्माण करा, अशा पद्धतीनं राज्यामध्ये आणि देशामध्ये काम चाललेलं आहे. त्याला आमचा विरोधच असणार. आतंकवादी म्हटलो नाही अशी सारवासारव आता सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे. आतंकवाद पसरवण्याचं विरोधकांचं षडयंत्र आहे असं खोत यांनी म्हटलेलं आहे. आंदोलकांना मी आतंकवादी म्हटलो नाही अशी सारवासारव आता सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीसारखी स्थिती निर्माण करतायत असं खोत यांनी म्हटलेलं आहे. तर आतंकवाद पसरवण्याचं विरोधकांचं षडयंत्र असल्याचं म्हणत खोत यांनी आता टीकास्त्र डागलंय.